एका ठरलेल्या लग्नाचा शेवट हत्येत होऊ शकतो यावर विश्वास सुद्धा बसणार नाही. पण पुणे जिल्ह्यातल्या लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता समोर येणारे जे खुलासे आहेत ते अक्षरशः हादरवणारे आहेत. पोलीस तपासानुसार आरोपी सिया गोयलनं केतन सोबत लग्न करण्यास नकार देण्याऐवजी त्यालाच कायमचं संपवण्याचा कट रचला आणि या कटामागे समोर आलेलं कारण अनेकांना धक्का देणारं आहे. सिया गोयलला केतन अग्रवाल हा आधीपासूनच नापसंत होता. केतनचं टक्कल असल्यामुळे केसांचा वीक तो वापरत होता आणि तो बोलताना अडखळत सुद्धा होता. या दोन गोष्टी सियाला खटकत होत्या. कुटुंबियांना याची माहिती असताना सुद्धा त्यांनी लग्न ठरवलं, मात्र सिया मनापासून त्या नात्यासाठी कधीच तयार नव्हती. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनच्या ट्रेकिंगच्या आवडीचा फायदा घेत त्याला लोहगड किल्ल्यावर नेऊन दरीत ढकलून अपघाताचा बनाव करण्याचा प्लॅन केला. पोलीस तपासानुसार आरोपींनी तब्बल 3 वेळा लोहगड किल्ल्यावर जाऊन रेकी सुद्धा केली. कोणत्या ठिकाणी ढकललं तर घटना अपघातासारखी दिसेल याचाही अभ्यास केल्याचा दावा पोलिसांनी केलाय. 14 जूनला पहिला कथित प्रयत्न झाल्याचंही पोलीस तपासात पुढे आलंय. मात्र केतननं झाडाची फांदी पकडली आणि त्याचा जीव तेव्हा वाचला होता. त्यानंतर 18 जूनला चेतन चौधरीच्या मदतीनं पुन्हा एकदा कट रचण्यात आला आणि केतनचा जीव गेला. सुरुवातीला हा अपघात वाटणारा प्रकार मोबाईल कॉल रेकॉर्ड, आरोपींच्या हालचाली आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हत्येच्या कटात बदलला. तपासादरम्यान आणखीन एक महत्वाची बातमी समोर आली. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात गेल्या 5.5 महिन्यांमध्ये तब्बल 2004 फोन कॉल झाले होते. 238 तास संभाषण झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलिसांनी विचारलेल्या चौकशीमध्ये लग्नाला नकार का दिला नाही असा प्रश्न जेव्हा पोलिसांनी सियाला केला होता तेव्हा लग्न मोडलं असतं तर कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. त्यामुळे केतनला मार्गातून कायमचं दूर करणं हा एक सोपा मार्ग वाटल्याचं तिनं सांगितलंय. तसंच केतन लोहगडावर ट्रेकिंगला गेला असताना पडला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्यावर फारसे काही प्रश्न उपस्थित होणार नाहीत. गडावर फारसे CCTV कॅमेरे सुद्धा नाहीत, त्यामुळे ही गोष्ट कोणाला समजणार नाही असं सियाला वाटत होतं. दरम्यान अटकेनंतर सियाला भेटण्यासाठी तिच्या कुटुंबातलं कुणीही तुरुंगात आलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिच्या वडिलांना मानसिक धक्क्यामुळे चक्क ICU मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. तर तिच्या आईनंही मुलगी दोषी असेल तर तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे, तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरूच आहे. पोलिसांकडून पुढील पुरावे आणि चौकशीच्या आधारे आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मात्र लोणावळा पोलिसांनी आज शुक्रवारी तिचा भाऊ साहिल गोयल चौकशीसाठी याला बोलवलेला आहे. त्याची बहीण सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील प्रेम संबंधाची साहिलला याआधीच कल्पना होती. त्यानं ही माहिती आपल्या कुटुंबाला किंवा इतर कोणालाही का दिली नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस आता करत आहेत. केतन अग्रवालच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवली. तसंच केतन अग्रवालच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची सुद्धा विनंती केली होती, ज्यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत.